लांब पोहोचत तर राहिलं बाजूलाच, इकडं खाली पावसाने सुरुवात केली. एअरपोर्ट गेटला चेक करा, सगळं धुकं आलं आणि एवढा जोरात पाऊस आहे, एवढा हिशोबाच्या पलीकडे वारा पण तेवढा, गाडी हलवते अक्षरशः पूर्ण. पाणी किती इथून वरती आलंय हे चेक करा, पूर्ण इथपर्यंत. म्हणजे आता पाऊस थांबला ना म्हणून पाणी आतमध्ये की नाही, तर हे पाणी पूर्ण इकडे रोडवर येऊन तिकडपासून चेक करा. तिकडे पण बघितलं पाणी केवढा, हे पूर्ण सगळं हा रोड आहे ना असा पूर्ण ब्लॉक होता. बाबा एवढा जोरात पाऊस लागलाय ना. आता मी मागाशी बोललो कमी आहे, मजा चालली. कमी कसला, एवढा जोरात पाऊस पडतो ना, ते वायदरच्या आतमध्ये त्याच्यात ते पाणी बसतं ना, त्याच्यानंतर आतमध्ये दिसतच नाही. गाडी पाणी लागलं समजत नाही बघ, गाडी समजत नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आता बघ आज आहे ना, आज पावसाने, आज पण काल कसा पाऊस थांबला होता तसा आज पण पूर्ण थांबला, भरलेला आहे पण थांबला. आता काय झालं, आज जायचं मुंबईला. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल. त्याच्यामुळे दिदीला पण फोन केला, येतोय बोललो मी. आता 9 वाजून गेले तर आत्ताच निघत होतो. आत्ता म्हणजे मागाशी बॅगेचा कवर भेटत नव्हतं. ते कवर शोधत होतं इकडं साईडला, साईडच्या दुसऱ्या बॅगेत, आणि ते कवर शोधून दुसरं ती बॅग उपसली, ही उपसली, आणि मग पप्पाने शेवटी कवर भेटलं. असं आहे. त्याच्यामुळे जरा टाईमपास झाला. तर कवर बॅगेला लावलं, कारण काय रेनकोटच्या आतून जर बॅग घातली ना तर मग रेनकोट पूर्ण प्रॉपर बसत नाही, मग आपल्याला भेटायला होतं. त्याच्यामुळे ते कवरचं टेन्शन नाही. तर आता काय करतो आहे, मेन काम आहे ज्यांना भेटायचं आहे ते येणाऱ्या 3 वाजता भेटायचं आहे, ते टायमिंग आहे. तर पहिलं आहे ना चाललो आहे, ते NSC आपल्या तिकडची फॉगलाईट एक बंद झालेली आहे. तर ते एक फॉगलाईट काही सिंगल नाही भेटत, डायरेक्ट पेअरच घ्यायला लागेल. तर मग ती फॉगलाईट घेतो, कारण लास्ट टाईम त्यांना इन्क्वायरी करून ठेवली. आज बुधवार आहे ना, मार्केट चालू असेल, मार्केटला जाऊन ती फॉगलाईट घेऊ. आणि दुसऱ्या साईडच्या कार्ड्स वगैरे बघायचे आहेत आपल्याला, त्याची पण प्राईस वगैरे विचारू, जर असेल आपल्या बजेटमध्ये तर ते पण घेऊन येऊ. ते झालं. आणि मेन आपली हेल्मेटची जे वायझर आहे ना, ते दुसऱ्या NHKचं हेल्मेट जे आपल्याला बाईकवर घेतलं होतं ना ते वाला, तर तिथं आतमधली जी सन वायझर असतं ना ती लॉकमध्ये बसणं तिथून तुटलं आहे. तर ती आहे 200-300 रुपयाची वस्तू, पण ते तेवढ्यासाठी कसं तिकडं खास जायला लागला असतं. आणि ऑनलाईन बघा, ऑनलाईन तर कुठं मार्केट म्हणजे ऑनलाईन Amazon वगैरे तर दाखवत नाही आहे. तर मग आता तिकडं चाललो आहे, तर बोलू ती पण बघूया. ती कुठल्या तरी हेल्मेटच्या शॉपमध्ये भेटेल, असं नाही का तिकडं जायला पाहिजे, बघूया ते. तर ती वायझर घेऊन ती पण आणलेली, सॅम्पलला घेऊन ठेवलं, म्हणजे दाखवायला होईल. तर ती एक घेऊ आणि मग दुपारी भेटू. आणि मग संध्याकाळी रिटर्न. सगळा प्लॅन. आपल्याला पाऊस नाही, पण दिदीला फक्त इकडे पाऊस भरपूर पडतो, रेनकोट वगैरे घालून ये मी, ठीक आहे. तर पॅन्ट चढवतो, जॅकेट पण घालतो आहे. तर जॅकेट चैन नाही लावतं, वाटला कुठं आला आहे पाऊस आणि घालायचं निघायचं. मेन काय माहिती आहे का विषय, मेन ह्याच फॉगलाईटला आहे ना कवर करतो आहे का. तर तिकडं मुंबईला कसं आहे सगळं बॅन म्हणजे आता कसं आलं आहे, त्याच्यावर तर हे म्हणजे काय बोलतात ते होतं त्यांचं नाम, त्याच्यावरती एक ग्रुपचं नाव विसरलो मी. काही प्रॉपर सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याशी डिस्कस करून त्याला परमिशन भेटलेली आहे. पण ते कसं आहे हे आपलं काय पॅक करून ठेवायचं, ह्याच्यावरती कवर येतं, पण कवर नाही. आता आपल्याला मार्केटला भेटलं ना कवर, तर कवर घेऊ याच्यावरचं आपण. सध्या काय करतो, ह्यांच्या मोठ्या लाईट आहेत ना, छोट्याला समजा ठीक आहे, मोठ्या आहेत ना, दोघांना आहेत ना, आपल्या ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीज आहेत ना ब्लॅकवाल्या, ते बांधून ठेवतो, म्हणजे प्रॉब्लेम नको. ओके. आता 12 दिवसांनी पण जाईल की आता व्हिडिओ चालू आहे. जर काय झालं नेमकं काला ऑइल सील हा लीक झाला. तर साईडला फोन केला आहेस का ना, ते गौरवला सांगितलं की गाडी घेऊन म्हणून बोलतो मी, आज थोडा तब्येत डाऊन आहे, उद्या येतो. मग ठीक आहे. तर असं सगळं पहिले ह्यांना कवर लावू आणि आपण निघूया. कारण मोठं ब्लॉक तर काय करणार नाही, कारण ते परत कसं होतं माहिती आहे, एवढं सगळं कॅरी म्हणजे सांभाळताना सगळं गडबडच होतं. कारण आता परत कसं पहिलं तिकडं जायचं, तिकडं गेल्याच्या नंतर परत दिदीकडं जाऊ, दिदीकडच्या नंतर जे मेन काम आहे तिकडे येऊ. तिकडं म्हणजे 1-2 जण आहेत, त्यांच्याशी बोलणं वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मग परत एवढं सगळं कॅरी करणं. हा असं इथं का यातला हँडीमध्ये बोला कुठं हवं आहे, कुठं तुम्हाला वाटलं काय बाबा आता कंडिशन काय. तिकडं पण कसं आहे, हा पनवेलचा आपला रूट आहे ना, इथून अलिबागवरून पनवेलचा, तो पण मध्ये बंद झाला होता, कारण पावसाचं पाणी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तो पण कुठं दिसल्यानंतर कुठला आहे ते पण तुम्हाला लागतील, काय कंडिशन होती, आता काय कंडिशन आहे. रोड चालू झाला आहे, पण आता सध्या काय कंडिशन आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे असा घेऊ. आणि गोप्रो असल्यामुळे टेन्शन नाही. शेवटी मोबाईलचं कसं काढा, मध्ये स्क्रीनवरती पाणी पडलं का मग तो ऑपरेट होत नाही, त्यापेक्षा हे बेस्ट आहे. आणि ते बघितलं, त्याला कवरिंग पण केलं, प्लास्टिकची ती लावली पिशवी दोन्ही साईडला, ओके होऊन झालं. आणि ते मेन घेऊन नव्हत्या. आणि कसं होतं, नाईटला बाहेर पडलं ना, ते एवढा त्या लाईट असून पण त्याचा पण उजेड कमी वाटतो पावसाळ्यामध्ये जास्त करून, बाकीच्या वेळेला नाही, पावसाळ्यामध्ये. हेल्मेट रेडी आपलं, इकडं बॅग, वरचं जॅकेट घालूनच जातं. आला कुठला वाटला की जॅकेटचं हे लावलं म्हणजे टेन्शन नाही, आम्हाला नको. तर मी कसं निघालो का नॉनस्टॉप चलो. आपलं इकडे तिकडे नाही बोललं तर 2 तास जातात आहे, पण 100 किलोमीटर इथून आहे आपल्याकडे बरोबर.
वाजले किती 9:20 झाले ना, 10:20 10:30 11:30 डायरेक्ट कोल्ह्याला पोचू आपण. बरोबर 9:30 वाजले. निघालो आता. तर कसं हेल्मेट असलं ना का काय होतं आपलं पाणी आपटतं ना, त्याचा प्रश्न येत नाही वायझरमुळं. नाहीतर असं तेराव जावं नाही. हे कसं एवढे गॅप ठेवलं, बाकी लावूनच ठेवलं. आला कुठं चढवलं का बस, हे थांबायला पण नको. आणि हा टाकतो होतो गोप्रो खिशात माझ्या. गोप्रोचा एक फायदा का होतो माहिती आहे, गोप्रोला स्टेबिलिटी चांगली येते आणि आहे ना आपलं हे अँगल चांगला भेटतो. तरी आता मी आहे ना वाईडवरती केला, अल्ट्रा वाईडला नाही ठेवला आहे. असं आहे. फक्त जेव्हा हे असेल ना काय बोलतात साईडला वारा खूप असेल ना, त्या वाऱ्याचा आवाज भरपूर येतो ह्याच्यामध्ये. ह्याचा माईक भेटतो का बघायला पाहिजे, म्हणजे वायरलेसवाला पाहिजे. वायरवाल्याचं काही काम नाही. जसं DJI येतो ना त्याचा बॅटरी बॅकअप पण भरपूर आहे, महाग पण आहे पण बॅटरी बॅकअप. त्याला कसं टेन्शन येत नाही. एक क्लिक केलं का माईक डायरेक्ट कनेक्ट होतो, एक क्लिक केला काय डिस्कनेक्ट. त्याच्यामुळे ते बेस्ट आहे. तसा जर माईक भेटला ना तर काम 25 होईल. चलो बाई चलो निघालो. ती कसं वाटतंय मी साईडच्या ह्याच्या रेनकोट जे ठेवला आहे खरा गोप्रो, पण याला कशी चैन नाही आहे. तुला लक्षात आहे ना पडायला तो काळजी घ्यायला लागतं सगळ्या गोष्टी. काल पण गोप्रो बोलतो पाण्यात घेऊन जातो, पाण्यात घेऊन जायचा विषय नाही, गोप्रो काय नाही होणार. पण चुकून तर फुटला तर झाडा फटका बसला, अशी कंडिशन आहे, दुसरं काय नाही. चलो आता आहे ना कनकेश्वर फाट्यावरून इकडं आतमध्ये आलो. आता हा बघा ना, हा सिमेंटचा रोड झाला, मोस्ट ऑफ झाला आहे. आणि रोड झाला आहे पण मस्त. फक्त मध्ये थोडेसे पॅच राहिलेत ना, ते एकदा क्लिअर झाले की हा पूर्ण रस्ता मस्त होईल. आणि परत कारजेखिंडीतून आपल्या पवनारपर्यंत रस्ता जाता ओकेच झालं का प्रश्न नाही. आता काय होतं माहिती आहे, हेल्मेट घातल्यावर गाडी चालवायला ना अजून वेगळी मजा येते. कारण कानात वारा जात नाही ना, गाडीचा पिकअप पण कळत नाही, अजून मजा येते. बऱ्याच दिवसानंतर आता मला वाटते इथून आलो आपण, इथून जवळपास मला वाटते महाबळेश्वर नंतर शिर्डीवरून तो त्या नाशिक हायवेन जो आलो ना, आई शपथ काय मजा आली गाडी चालवायला. मग आत्ता चलो एन्जॉय करूया. लांब पोहत तर राहिलं बाजूलाच, तिकडं खाली पावसाने बघ सुरुवात केली. अजून इथून आपण कारलेखिंड पण चालू नाही केलं, म्हणजे अजून पाऊस भेटणार आहे. कारण फुल पाऊस बघ काल चांगला थांबला होता, काल संध्याकाळी सुरुवात केली. हे बंद करून द्या. एकदम भारी झाला, जबरदस्त झाला आहे. म्हणजे एकदम जोरात पण पाऊस नाही, एकदम स्लो पण नाही, मिडियम पडतोय. आणि त्यात आता कसं तुम्हाला थोडं सगळ्या गोष्टी आहेत ना मी दाखवतो, कारण मी आपलं तिकडंच आहे सगळ्या गोष्टी. आता आपल्याला कसं थोडं काढणार दाखवणार. बाबा एवढा जोरात पाऊस लागलाय ना. आता मी मागाशी बोललो कमी आहे, मजा चालली. कमी कसला एवढा जोरात पाऊस पडतो ना, ते वायदरच्या आतमध्ये त्याच्यात ते पाणी बसतं ना, त्याच्यानंतर आतमध्ये दिसतच नाही कुठं चाललाय रस्ता काय सगळेजण. आणि आता हॅझार्डचा आहे ना खरा उपयोग आता होता. हॅझार्ड लाईटचं जे लावलेलं ना फ्लॅशर, आता कसं हे ऑन असलं ना कसं पुढच्याला पण आणि मागच्याला पण कळतंय कुठली गाडी आहे आपल्या पाठीमागं, किंवा पाठीमागं असणारं कळतं का पुढं कुठली आपली गाडी आहे. त्याच्यामुळं तर त्याचा किती भरपूर वेळ जाईल. अशाने कसं स्पीड पकडायला भेटत नाही ना, रस्ता क्लिअर दिसत नाही. वारा पण तेवढाच आहे आणि पाऊस पण तेवढाच जोराचा आहे. आता बघूया आज कसं काय होतं, काम होतं का नाही. तर मग पहिलं जे आपलं टाईम झाला तर मग पहिलं जे आपलं मेन वाशीचं काम आहे ते काम करू आणि मग आज ते करू आणि उद्या मार्केट ऑप्शन नाही मग काय, कारण थोडी गडबड होईल नाही तर मग असा विषय आहे. कारण हे बघा भरपूरच घरी मी आता पवनारपर्यंतच पोचलो आहे. गाडी पाणी लागलं समजत नाही बघ. गाडी पिकअप पडायला लागली. मी तेच मगाशी 2 वेळा बोललो, असं काय झालं विषय. ह्याला पाणी लागलं, जरा हे करायला लागेल, कारण गडबड आहे बाई. ऐसा होगा तो गडबड होगा. जे बोलायला असा आवाज काय येतोय.
टाईममध्ये ना हे असं फर्स्ट टाईम झालं. आता कधीच एक्सपिरियन्स आहे मला. गाडी ना चालू होतंय पण गाडी अशी पूर्ण बुकबुकते काय समजत नाही. एवढ्या 5 वर्षामध्ये आहे ना असं तुझी गाडी घेऊन गाडी चालतंय पण ती बुकबुकते. गाडी बंद होतोय. काय होतंय तर हे पेट्रोलमुळं असं होतंय काय मला कळत नाही. गावात गाडी आता झाली ओके. गाडीला केली खूप रेस. आता मला वाटतं ह्याला आपलं काय बोलतात यार शब्द पण आठवत नाही. प्लग असतो आपला तास प्लग त्याला पाणी लागलंय का पण तिथं इथे सुका होता का पेट्रोलमुळं काय त्याला काय बोलतात त्याला कचरा पकडतो ना कधी कधी पेट्रोलमधून ह्याला टाकीला तेव्हा पेट्रोल आपलं होतं त्याचं काय झालं काय समजलं ना मला कुठं तरी झालं आहे. बघा मध्येचं काय झालं सांगतो तुम्हाला. पण आता काय होऊच आहे असं आहे. आणि काय सांगत ना 5 वर्षातून माझं तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स झालं. आता कधीच नाही एवढं लॉंग ट्रिपला फिरलो पण गाडी कधी अशी बंद होते किंवा आता सुखात येतं आहे हा विषय नाही. चलो ठीक आहे बघूया आता आज. मध्ये थांबलो का माहिती आहे का तुम्हाला दाखवायला थांबलो. हे बघितलं पाणी किती इथून वरती आलंय हे चेक करा. पूर्ण इथपर्यंत म्हणजे आता पाऊस थांबला ना म्हणून पाणी आतमध्ये की नाही हे पाणी पूर्ण इकडे रोडवर येऊन तिकडपासून चेक करा. तिकडे पण बघितलं पाणी केवढा. हे पूर्ण सगळं हा रोड आहे ना असा पूर्ण ब्लॉक होता त्याच्यामुळं आहे ना इथून वाहतूक बंद झाली होती. पण आता पाणी पाऊस थांबला आहे म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला आहे त्याच्यामुळे तरी पण पाणी एवढं दिसतंय. म्हणजे तेव्हा तर विचार करा तर कंटिन्यू पाऊस पडतो तेव्हा तर पाणी कसलं आलं असेल अशी कंडिशन हो. गाडी आहे ना अजून पण याचा RPM बघितलं स्टेबल नाही. काय समजत नाही काय विषय आहे. पावसाळ्यात मला वाटतं ना फर्स्ट सेकंड गिअरला गाडी आपण स्लो केली ना कधी उलटला काय गाडी अशी हिसके मारते. परत टॉपला चालवली का प्रॉपर चालते तर काय विषय माहीत नाही. तर परत बंद झाली बघ चालवली का बरोबर चालतंय. कोणाला जर माहिती असेल ना ह्याच्याविषयी आता काय होतं फर्स्ट सेकंड गिअरला स्लो झाली गाडी कशी होतं वरती की गाडी हिसकळ येतं बाकीच्या गिअरला प्रॉपर चालते. तर मला सांगा ज्यांना NS मधलं तुम्ही कामं करताय आणि ज्यांना हे गाड्या कंटिन्यू चालून त्यांना माहिती असेल कोणासाठी आता काय होतं. चलो काय ते दाखवून तुम्हाला थांबलं होतं. आता पनवेलपर्यंत पोहोचलो आणि इकडं एवढा पाऊस आहे ना एवढा पाऊस आहे त्या हिशोबाच्या पलीकडे. हिशोबाच्या पलीकडे गाडीचं जेवढा स्पीड ना तेवढ्या हातावरती जोरात फटके लागतात पावसाचे. आणि हे विकृता हा JNPTवाला रूट आहे किंवा हे ब्रिज आहेत ना एवढं पाण्याने भरलेत. आणि ब्रिज आपले असे नवीन बनवलेत पण असं नाही ना का रोड एकदमच चांगले आहेत का बिंदास टाका पाण्याचा प्रॉब्लेम नाही. खड्डे कुठे ते ब्रिजमध्ये ते पण कळत नाही. म्हणजे असे अंदाजे गाडी टाकायला लागते सावका गाडी आपटते खड्ड्यात खतरनाक. आणि त्यात हेल्मेटचं वायझर बंद केलं काय खतरनाक. तिकडे बघितलं हे बघा फॉग बघा किती पकडलं हे चेक करा. एवढा ढगार एवढा पाऊस पडतोय कंटेनर शिफ्ट इथून. ही पूर्ण ॲडव्हेंचर ट्रिपच झाली आजची आपली. अजून पण गाडीचा RPM सेट नाही होतो. खालीवर होतो. एअरपोर्टच्या इथलं चेक करा सगळं धुकं आलं आणि एवढा जोरात पाऊस आहे एवढा त्या हिशोबाच्या पलीकडे वारा पण तेवढ्या गाडी हलवते अक्षरशः पूर्ण बेकार. 11:30 वाजले. मला काय लोकांचं जरा काय करू आता पहिलं या 3चं हाय खरं टायमिंग पण परत तिकडे आतमध्ये कोल्ह्यात जाऊ मग परत तिकडे वाशी देऊ का इथंच थांबू तेजसच्या ऑफिसला आणि मग तिकडे जाऊ काय मला कळत नाही. आणि मग एक मार्गी तिकडे गेलो असतो. लोकांनी म्हणत एवढा पाऊस आहे तिकडे आतमध्ये जा परत या डबल काम. एकदा फोन करून बघतो वाशीला पोचून काय बोलतात. जर लगेच या बोलले तर मग लगेच जातो. बघूया आता कारण 3चं टायमिंग दिलं आहे मला. आणि RPM काय मला सेटअप काय कळत नाही. थांबून साईडला फोन लावायला लागेल. खतरनाक
ना फायनली जिथं मीटिंग होती ना तिथं पोचलो. किती वाजले माहिती आहे? 12:54 झाले. जवळपास 1 वाजला. म्हणजे एवढा टाईम गेला. मध्येच पण एक काम होतं तिथं थांबलो. कारण एवढा पाऊस, एवढा अक्षरशः हातानाच्या फटके बसत होते. आणि माणसं बघा किती कामाला. या गाड्या बघितल्यात किती लागल्यात. ह्या एवढ्या येतात बाहेरच्या साईडला एवढे बाहेर उभी करायला लागत नाही. शेवटी इकडे आतमध्ये लावा बोलतो. जाऊया जरा हे करतो. आणि तिथे पण फोन केला. मग तिथे बोलतं ये आम्ही पण डिमार्टला गेलो. मग ठीक आलो. इथलं माझं काम आटपतो. इकडे नाही बोलतो 2 वाजतील. आणि इथून दिदीकडे जायचं अंतर जवळ आहे का, लांब नाही जास्त. पण आज गाडी आहे ना जामच दिला. तर काय गाडीचं कुठं पाणी लागते काय लागतं इथला भाग तर सगळं सुखात आहे. मला कळतच ना. जाम गाडीने हिसके मारले भरपूरच. काय मला समजलंच नाही. चलो ठीक आहे असू दे. तर बघूया काय आहे तो विषय. कळायला मार्ग आहे. जाऊया आपलं काम आटपू आणि मग पुढे. आता बघित ना 2:30 वाजता 2:30. आणि आता काम आहे ना आटपलं. म्हणजे जी मीटिंग होती ना ती मीटिंग वगैरे झाली. आता बघूया काय होत्या बाकीच्या गोष्टी. चलो आता बाकी सगळ्यांना जरा जाऊन भेटली ना. मागाशी गर्दी नव्हती ना. आत्ता गाडीचा RPM आहे ना स्टेबल झाला. मला असं वाटतं ते गाडीला आहे ना याला पाणी लागलं असं कुठं तिथे असं मला वाटतं. त्याच्यामुळे असं वाटतं फ्रीज करत ना. RPM स्टेबलच नव्हता मागाशी. आत्ता स्टेबल झाला RPM है ना. मागाला नुसता हळद होता खाली. चलो बाई चलो आलो इथं. हे लोक पण भेटले. आता कसं आहे तिला तेच बोललो पुण्याला जाऊ नये उचल बोललो. आता संध्याकाळी काही रिटर्न जात ना. आज थांबणार नाही. उद्या सकाळी जायचं. पण उद्या आपलं दुसरं पण काम आहे. तर जाऊ. ते आपलं जे लाईट्स आहेत ना त्या मयुरेशला पण लाईट हवी दुसरी. तर लाईट 2 घेऊन म्हणजे कसं आहे नंतर उद्या परत जाल ना. उद्या मग डायरेक्ट सकाळी आपण लवकर निघूया असं बोल. गाडीच आहे ना ते मला वाटतं पाणी लागत होतं ना त्याला कंटिन्यू जोरात पाऊस आहे त्याच्यामुळे ती गाडी हिसकाळत होते. तसं पूर्ण क्लायमेट प्रॉपर झालं ना आता असं झालं तसं परत ओके झालं सगळं. चला चलो जी चलो आता निघालो दिदी तुम्ही आम्ही सोबत ना. कारण बोलू आता जाऊया पटकन. जरासंच काम पाऊस पण झाला. पाऊस थांब एक अर्धा 1 घंटा काम म्हणजे लाईट घेऊ. मला पण हवं आहे. वगैरे पण बोललं मला आण त्याच्या पण बजेटमध्ये असेल लाईट ना असं नव्हता. 1000 रुपये जास्त भेटत ती पण त्याला घेऊन जाऊ. होऊन जातं बाकी काय नाही. आपण गाडीच्या मनात त्या राईट साईडचा पाईप आहे ना बसला लागेल. लास्ट टाईम आपण आलो तिकडून नाशिकवरून येतो ना तेव्हा सिमेंट टाकला होता मी. पण आता परत गोष्टी झाले. हा पाईपच खराब आहे. पाईपच बघतो त्या गाडीचं पण टाकायचं. बघू इथे गेल्यावर काय ते जास्त हे आहे. चलो लड़ने झगड़ने से वो होगा क्या भाई क्यों बोले. आता हे बघा मार्केटला पोचलो. मयुरेशला पण एक फोन करू. त्याला पण लाईट हवेत. मला कुठल्या हवेत ते मला माहिती आहे. त्याला व्हिडिओ कॉल लावतो त्याला दाखवतो. अरे कैसे हो. चलो हे बघा हे जीवाले 90 वोल्टवाले आहेत ना. हे बघा लास्ट टाइम पण आपण हे हा व्हाईट आहे ना. रेड भी है. हा रेड पण आहे ना याच्यात. आणि हा येल्लो फ्लॅशर पण आहे याच्यात. अरे वा एक नंबर काम झालं. और अलगार लग जाएगी और ओके डेविल मोड आहे ना तो. फोकला मी हम लोग नहीं खाने का हम लोग तू ही दे दे. तू ही घर 2300ला असतील किती बोलतो. समझे. वो लेंगी भी नहीं. वो जब तू बोलेंगे ना जब उसको ही दे दे तो नहीं लेगी भी नहीं. एवढ्या पाण्यात पण गाडी बघ कशी कवर टाकून ठेवलंय. 2 व्हीलर अरे मी कॅमेरा ऑन केलंय ना म्हणून बघताय.